नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत। संगमनेर तालुक्यातून या घडीची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या भामट्यांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आलंय। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे ही घटना घडली असून एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आला आहे, तर त्याचा दुसरा साथीदार चकवा देऊन फरार झाला आहे। सोन्या चांदीचे दागिने चमकावून देतो असं सांगत चिंचोली गुरव गावात दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत होते। मात्र गावातील सतर्क ग्रामस्थांची नजर या तरुणांवर पडली। त्यांचा संशयास्पद वावर पाहून नागरिकांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले आणि ग्रामपंचायत कार्यालयात आणले। जेव्हा ग्रामस्थांनी या दोघांची कसून झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे सोन्या चांदीला पॉलिश करण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ आणि इतर संशयास्पद साहित्य आढळून आले। या घटनेची माहिती मिळताच चिंचोली गुरवच्या ग्रामस्थांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधला। पोलिसांनी कोणतेही वेळ न घालवता तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतला आहे, तर त्याचा दुसरा साथीदार चकवा देऊन फरार झाला असून पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत। हे परप्रांतीय लोक फक्त पॉलिश करून आपला उदरनिर्वाह करत नाहीत, तर पॉलिशच्या बहाण्याने महिलांचे दागिने लंपास करणे किंवा घरांची रेकी करून चोऱ्या करणे अशा गुन्ह्यांना हे भामटे अंजाम देतात। या धक्कादायक प्रकारानंतर चिंचोली गुरव ग्रामपंचायत आणि पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नये। कोणत्याही सेल्समन किंवा पॉलिश करणाऱ्या व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नका। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहा, सावध राहा आणि असे संशयित आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे। तर चिंचोली गुरव ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आज एक मोठी घटना टळली आहे असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन राजेंद्र मेढे, सीजी न्यूज महाराष्ट्र।